हॅलो स्टुडंट, गुड मॉर्निंग. हॅव अ गुड डे. कालचा अभ्यास केला का? येस्टरडे. आज आपण सर्कल बघणार आहोत. इन्स्क्राइब्ड अँगल, आर्क अँड सेंट्रल अँगल. सोपं आहे. 2 मार्कासाठी येतं 10वीला किंवा 3 मार्कासाठी 9वीला पण आहे. ओके. लेट अस सपोज दिस इज सर्कल हॅव्हिंग द सेंटर C. ओके. द अँगल 30 degree. This is angle, inscribed angle ADB is equal to 30 degree. ADB is equal to 30 degree. Find an arc if putting the value of inscribed angle 30 degree is equal to, what is the equation? We get 1/2 m आर्क AXB. आता इक्वेशन मध्ये हे दोन काय आहे? डिवाइड आहे ना. इकडे गेल्यावर काय होतील? मल्टिप्लाय. बरोबर की नाही? हे राईट हँड, हे लेफ्ट हँड, म्हणजेच काय होईल? 2 multiplied by 30 is equal to m arc AXB. 230 किंवा 32 जार किती होतात? 60. म्हणजे 60 डिग्री काय झाली? m आर्क AXB. आर्क m आर्क AXB. म्हणजे AXB चं माप किती आलं? 60 डिग्री. कोणत्या इक्वेशनने? ह्या. हे इक्वेशन लक्षात ठेवायचं. 2 मार्काला आहे 10वीला, 9वीला पण 2 मार्काला आहे. कधी कधी 1 मार्काला ऑप्शनला येतं. आता तुम्ही सेंट्रल अँगल कोणता आहे? हा बघा सेंट्रल अँगल. हा सेंट्रल अँगल. मग याचं माप दुसरा जो आहे हा सेंट्रल अँगल कोणता? ACB. अँगल ACB इज इक्वल टू m आर्क AXB. m आर्क AXB. हे इक्वल आहे. हा अँगल आणि आर्क AXB. मग आर्क AXB चं माप किती झालंय? 60. म्हणजे इकडे किती आलं माप? 60 डिग्री. Therefore angle ACB is equal to 60 डिग्री. हे आन्सर झालं. म्हणजे हे इक्वल आहेत. हे 60 डिग्री झालं. कळलं? हे माप आणि हे माप समान असतं. बरोबर. आता तुम्हाला होमवर्क आहे. ही आकृती काढा. फाइंड अँगल ACD and m arc AXB. 2 मार्कासाठी आहे. बरोबर की नाही? आणि मग या ठिकाणी हा होमवर्क आहे. समजलं प्रत्येकाला? समजलं सर्वांना? फक्त हे 2 फॉर्म्युले महत्वाचे आहेत. हे लक्षात ठेवा. इन्स्क्राइब्ड अँगल ADB इज इक्वल टू 1/2 आर्क AXB. याचं 30 असेल तर याचं 60 आणि याचं पण सेंट्रल अँगलचं 60. ओके. समजलं? हॅव अ गुड डे. स्टडी करा. 2 मार्क घेऊन टाका. एन्युअल एक्झामिनेशनला 10वी 12वी